तर ही नोट्स आहे VED ॲनालिसिस. तर इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो काही चॅप्टर आहे याच्यामधला हा सब टॉपिक आहे VED ॲनालिसिस. तर हा इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच मुलांकडून इग्नोर होणार हा टॉपिक आहे किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. परंतु यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आत्ता मुंबई महानगरपालिकेचा पेपर झालेला होता. तर या मुंबई महानगरपालिकेच्या पेपरमध्ये हे जे VED ॲनालिसिस आहे याचा लाँग फॉर्मवर प्रश्न विचारला होता. तर VED ॲनालिसिसचा लाँग फॉर्म व्हायटल एसेन्शियल डिझायरेबल असा होतो. हा प्रश्न महानगरपालिकेला विचारला होता म्हणून जस्ट सांगितलं. परंतु आपल्याला फक्त तेवढं न करता याच्या पुढं जाऊन जर यावर प्रश्न विचारला तर काय विचारला जाऊ शकतो हे आपण या PDF बघणार आहे. तर आता VED ॲनालिसिस हे काय नेमकं, तर VED ॲनालिसिस इट इज अ टेक्निक यूज इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड क्लासिफाय आयटम बेस्ड ऑन देअर क्रिटिकलिटी. म्हणजे त्याच्या क्रिटिकल यूजनुसार जे काही ऑपरेशन्स असतील, जे काही मेडिसिन्स असतील ते कॅटेगराईज केले जातात, त्याला VED ॲनालिसिस म्हणतात. मग आता VED म्हणजे व्हायटल, E म्हणजे इसेन्शियल, D म्हणजे डिझायरेबल. व्हायटलचा अर्थ होतो की जे कंपल्सरी आहे, जे मस्ट आहे. इसेन्शियल म्हणजे गरजेचं आहे पण तेवढे पण जास्त गरजेचं नाही का ते नाही नसल्याने काही फरक पडेल म्हणून. आणि D म्हणजे डिझायरेबल, असले तर ठीक नसले तरी ठीक, याला म्हणायचं डिझायरेबल. मग आता असे कोणकोणते ड्रग आहे आणि ते कोणकोणत्या क्लासिफिकेशनमध्ये येतात हे खाली दिलेलं आहे बघा. क्लासिफिकेशनमध्ये व्हायटल V, ठीक आहे. तर V म्हणजे व्हायटलमध्ये याचा अर्थ काय होतो, जसं मग सांगितलं तुम्ही ॲब्सोल्युटली नेसेसरी म्हणजे हे गरजेचेच आहेत. मग असे कोणते कोणते आहेत हाय प्रायोरिटीचे? लाईफ सेव्हिंग ड्रग, क्रिटिकल स्पेअर पार्ट. लाईफ सेव्हिंग ड्रग्स म्हणजे तुमचे बिटा ब्लॉकर असतील किंवा ॲड्रेनालिन असतील, ॲड्रेनर्जिक ड्रग्स असतील, हे V कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे व्हायटलमध्ये येतात की जे मस्ट आहेत. इसेन्शियल ड्रग म्हणजे काय? इम्पॉर्टंट बट नॉट इमिजिएटली लाईफ थ्रेटनिंग, म्हणजे महत्त्वाचे परंतु ज्याचा लाईफवर जास्त किंवा लाईफ थ्रेटनिंग नाही आहेत. मग असे कोणते? अँटीबायोटिक्स, लुब्रिकंट्स, ठीक आहे, म्हणजे हे मीडियम प्रायोरिटीचे झाले. डिझायरेबल म्हणजे काय? ते असले तरी ठीक आहे, नसले तरी ठीक आहे, डिझायरेबल. तर अशामध्ये हे कोणते? लो प्रायोरिटीचे येतात. V हाय प्रायोरिटी, D लो प्रायोरिटी. मग विटॅमिन्स आणि कॉस्मेटिक आयटम म्हणजे विटॅमिन्स असं आहे की तुम्ही जरी नाही घेतलं तरी तुम्ही मरणार नाही आहेत, ठीक आहे, फक्त तुमच्या डिफिशियन्सी दिसून येईल, तुम्ही त्यांनी काही लाईफ थ्रेटनिंग नाही येते, त्याच्यामध्ये ते लो प्रायोरिटीचे आहेत. आणि कॉस्मेटिक्स हे सुद्धा तुमचे काही लाईफ थ्रेटनिंग डोसेस फॉर्म नाही आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये लो प्रायोरिटीचे. मग याच्यावर प्रश्न काय विचारला जातो की एक्झाम्पल दिलं जाईल तुम्हाला की अँटीबायोटिक आहे तर ते कोणत्या क्लासमध्ये येईल, E क्लास की V का D क्लास, किंवा विटॅमिन्स हे कोणत्या क्लासमध्ये येईल, असा स्वरूपाचा प्रश्न याच्यावर जर विचारला तर ह्या कॅटेगरीवर विचारला जाईल. बाकी खाली दिलेलं ॲड्रेनालिन इंजेक्शन Vमध्ये येतं, IV फ्लुइड्स इसेन्शियल लिस्टमध्ये येतं आणि मल्टीविटॅमिन्स D लिस्टमध्ये येतं म्हणजे डिझायरेबलमध्ये येतं. मग आता इथं VED ॲनालिसिस आणि ABC ॲनालिसिसवर म्हणजे असं त्या दोघांमधला डिफरन्स सांगितलेला आहे बघा. VED फोकसेस ऑन क्रिटिकॅलिटी. क्रिटिकॅलिटी म्हणजे काय? एकदमच आवश्यकतेनुसार. आणि ABC फोकसेस ऑन कॉस्ट अँड कन्झम्पशन व्हॅल्यू. म्हणजे ABC हे काय कशावर? व्हॅल्युएशनवर कॅटेगराईज करतं आणि VED ॲनालिसिस हे तुमच्या गरजेवर कॉन्सन्ट्रेट करतं. हा त्याचा मेन डिफरन्स आहे. तर हा एवढी जर PDF तुम्ही केली तर मला नाही वाटत की या PDFच्या बाहेर VED ॲनालिसिसवर प्रश्न येईल म्हणून, ठीक आहे. परंतु ही PDF मी जे सांगितलं आता तेवढं मस्ट करणं गरजेचं आहे.